समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देशी. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज देवापाशी मागणीचे अभंग या प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे भगवंतापुढे उभे आहेत आणि भगवंत त्यांना मागा मागा असं म्हणतो. या अभंगाची पार्श्वभूमी त्याच पद्धतीची आहे की तुकाराम महाराजांना भगवंत कायम विनवणी करतो की अहो तुकाराम महाराज काही मागा, काहीतरी मागा. आणि मग तुकाराम महाराज सुद्धा सामान्य मागणाऱ्या मधले नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात मनसी काही मागा, हेची दे गा पांडुरंगा. हेची दे, ह्या हेची या शब्दानं आपल्याला हा संबंध अभंग लावता येतो. काय लावता येतो? महाराज म्हणतात हे पहा पांडुरंगा, जर काही द्यायचं असेल तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी वृत्ती तिथं राहावी. कुठं राहावी माझी वृत्ती? समचरण, जिथं समान चरण आहेत. असं सगुण रूपाचं वर्णन करताना सांगतात की मला जर द्यायचं असेल भगवंता तर एकच द्या. काय द्या? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समान पाय आहेत. समान पावलं कुठं आहेत? महाराज म्हणतात पाऊले समान विटेवरी शोभती. समान पावलं आहेत. या समान पावलाचा विशेष अर्थ आहे. पहा समान पावलं कशा करतायत? तर अनेक कारण सांगितले. त्याच्यापैकी एक कारण असं आहे की ज्याच्याकडे कोणीही येऊ तो आपला करून घेतो, ह्याच्याकरता तो समान आहे. त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौर सुधी धला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. असा भगवंत की ज्या पुतलेला सुद्धा तोच मोक्ष, जो मोक्ष सनकादिकांना दिला. म्हणून भगवंत समान आहे. समचरण आणि दृष्टी सम, पाहताना सुद्धा दोघांना सारखं पाहतो. म्हणजे वैऱ्याला पाहत असताना तो त्याच्या वैरत्वाला पाहत नाही, आहे की नाही? तो त्याच्या वैरत्वाला न पाहता तो आपला वैरत्व भावानं का होईना आपला भक्तच आहे असं पाहतो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, या विटेवर ही जी साजिरी मूर्ती आहे तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझ्या अंतःकरणाची जे काही अंतःकरणाचा विषय हा समचरण दृष्टी असणारा भगवंत हो. को आणि काही पाहिजे का तुम्हाला? महाराज म्हणतात अनेक न लगे. का? अनेक पदार्थ न लगे, कारण अनेक माईक पदार्थ न लगे. कारण इतर जे पदार्थ आहेत भगवंता शिवाय जे जे काही आहे ते सर्व असद जगत आहे, माईक आहे, मिथ्या आहे, संपणारा आहे, भ्रमरूप आहे. महाराज म्हणतात अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. मला माझ्या अंतःकरणामध्ये त्या संदर्भानं आर्तता नसावी, माझ्या अंतःकरणामध्ये प्रीती नसावी, माझ्या अंतःकरणामध्ये प्राप्तव्याची, त्या पदार्थाला प्राप्तव्याची भावना नसावी. म्हणून महाराज म्हणतात अनेक न लगे, अनेक काही नको आहे. अनेक या शब्दानं तूच हवा आहेस, अनेक काही न लगे. समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तिसऱ्या चरणात सांगतात. ब्रह्मादिक पद जे आहेत ना हे दुःखाचेच आहेत. कहो ब्रह्मादिक पद दुःखाचे म्हणता, पण ब्रह्मादिक पदाच्या संबंधानं किंवा स्वर्गाधिक लोकांच्या संबंधानं आम्ही विशेष करून गौरवाचं वर्णन ऐकलेलं आहे, स्तुतीचं वर्णन ऐकलेलं आहे. कारण की स्वर्गाचं काय आहे? जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावती सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, ऐक नाही. जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ, अशा पद्धतीचं आहे. जेथ कामधेनू, जे गावी खिल्लारे कामधेनूची,
सैंद चिंतामणीची या भूमिका अशा पद्धतीचं आहे, किंवा अमृताची कोठार आहे. मग असं वर्णन असताना तुम्ही त्याला दुःखाचं का म्हणता? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. आणि ब्रह्मादिक म्हटलं बरं, इंद्रादिक म्हटलं असतं तर ठीक आहे. तर हे जे ब्रह्मादिक पद आहेत ही दुःखाची शिराणी म्हणण्या म्हणजे मागचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा जो ब्रह्मदेव आहे, ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. जीव ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्मपद प्राप्त करू शकतो, पण ब्रह्मपद प्राप्त करून घेणारा सुद्धा जो ब्रह्मदेव आहे तो सुद्धा तोही पुनरावृत्तीची या मापाशीद झाला, त्याला सुद्धा मरावं लागते. तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा तर फार सुंदर बोलतात. भगवंताची ती भाषा आहे. भगवंत म्हणतात, त्रैविद्या माम सोम पापुत पापा यज्ञ रिष्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते. हे स्वर्गाला प्राप्त होतात कशानं? यज्ञ या करतात, काम्य कर्म करतात, आणि काम्य कर्म करून स्वर्गाधिक पदाला प्राप्त झालेले आहे की नाही. ते तर मुक्त्वा, पण मग काय होतंय? ते तर मुक्त्वा, ते भोगल्यानंतर ते तर मुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. तेही पुनरावृत्तीला जातात. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर बोलतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भ्याले पेने अमर. मृत्यूच्या भीतीनं अमृत पिणारे, पण अमृताच्या सापेक्ष विष आहे, विषाच्या सापेक्ष अमृत आहे. म्हणून मृत्यू भ्याले पेने अमर. ते देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. अशा पद्धतीनं एवढं विशाल त्याचं आयुष्य असताना सुद्धा 17 वेळा महायुग गेल्यानंतर एक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. आणि अशा महान मोठा आयुष्य असणारा ब्रह्मदेव, पण तो ब्रह्मदेव सुद्धा काय होतंय? महाराज म्हणतात, तोही पुनरावृत्तीची मापाशी झाला, त्याला जन्म मरण परंपरा संपवता येत नाही. तुकाराम महाराजांना भगवंताने प्रश्न विचारला, तुकाराम महाराज, तुम्हाला इथले माईक पदार्थ म्हणजे या मृत्यू लोकातल्या ह्या नाशवंत गोष्टी नको आहे, पण मी तुम्हाला ब्रह्मपद देतो, इंद्रपद देतोय, ते तर हवं असेल ना? महाराज म्हणतात, नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडोदेशी. तिथं चित्त आमचं राहू देऊ नको. का? तर आमचं चित्त जर कदाचित त्या ब्रह्मादिकाला जर लागलं, त्या पदाच्या संदर्भाने जर इच्छा करायला लागलं, तर न जाणो आम्ही तुझ्यापासून दुरावू. तुझे जे समचरण आहेत ते आम्हाला प्राप्त होणार नाहीत, ते दुरावल्या जातील. आणि म्हणून तू दुरावा, तुझा दुरावा व्हावा, तुझा वियोग व्हावा, असं आम्हाला काही नको. म्हणून ब्रह्मादिकाची उपमा दिली. ब्रह्मादिक हे उच्च पदातलं जीवाच्या संदर्भानं, जीवाच्या सापेक्षानं ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे. जीवाच्या सापेक्षतेनं ब्रह्मदेव हा सर्वोच्च पदाला, जसं मनुष्यामध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे? माणसामध्ये राष्ट्रपती पद सर्वोच्च आहे. तसं राष्ट्रपतीच्या पुढं काही नाही ना. नागरिकत्वाच्या मध्ये राष्ट्रपती सर्वोच्च पद आहे. तसं या मृत्यू लोकामध्ये जर सर्वोच्च पदाला जर जीव कुठं जात असेल तर तो ब्रह्मपदाला जातो. म्हणून ब्रह्मपदाची उपमा दिली. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मपद जे काही आहे, काय आहे? हे ब्रह्मपद हे जे सर्व नाशिवंत आहे, तुच्छ आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, दुःख उत्पन्न करणारे आहेत. का दुःख उत्पन्न करतात? प्राप्त झालेल्या वस्तूचा वियोग होणार आहे. आज जे वस्तू प्राप्त झाली त्या वस्तूचा उद्याला वियोग होणार आहे. आणि जसं प्राप्तीमध्ये सुख असतं तसं त्याच सापेक्षतेनं वियोगामध्ये सुद्धा दुःख असतं. म्हणून महाराज म्हणतात, आज आम्हाला ब्रह्मपद देशील, पण पुण्य संपल्यानंतर तेच ब्रह्मपद आमच्याकडून हिरावूनही घेशील, त्यावेळेला दुःख होईल बाबा. म्हणून काय तर आम्हाला ब्रह्मपद काय आहे? ब्रह्मा अधिक, आदि करून सर्व घ्या, आदि शब्दानं सर्व. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडोदेशी. झनी नाम जडो देऊ नको, झनी म्हणजे नाही अशा अर्थानं शब्द आलेला आहे. झनी जडोदेशी, तिथं जळू देशील पण देऊ नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडोदेशी. महाराज म्हणतात, अहो आणि काय सांगावं? तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म यानं कर्म घ्या, आणि धर्म यानं कर्म यानं विहित कर्म घ्या, आणि निष्काम कर्म किंवा धर्म या शब्दानं आपल्याला धर्म घेता येईल. कोणता? जे आपल्याला ऐहिक जे कर्तव्य कर्म आहे ते, किंवा निषिद्ध कर्म काम्य कर्म असं घ्या. निषिद्ध कर्म
आणि विहित कर्म असंही घेतलं तर हरकत नाही. कर्म या शब्दानं महाराज म्हणतात कर्म धर्म हे सर्व काय आहे, नाशिवंत आहे. कर्मानं धर्मयुक्त आचरण करून कर्मानं जे प्राप्त केलेले पद ते सुद्धा काय नाशिवंत आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. वर्म म्हणजे त्याच्यामधली मेख कळली, त्याच्यामधला बारकावा कळला. विशेष काय सांगावं, महाराज म्हणतात हे सर्व नाशिवंत आहे. तू एकला जर सोडलास तर सर्वच नाशिवंत आहे. म्हणून आपण काय करावं, भगवंता एकच करा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. साजिरी आहे गोजिरी अशी जी काही तुझी मूर्ती आहे बाबा, तुझा सगुण रूप आहे, त्या सगुण रूपाच्या ठिकाणी माझी प्रीती असावी. त्याच्यापेक्षा दुसरं मागणं माझं काही नाही. पुंडलिक वरदारी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान